राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी जे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांना पीएमएलए कोर्टाने दोषी ठरवले। अंजली दमानिया यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती। तात्याराव लहाने यांच्या शिफारसीमुळेच भुजबळांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथं त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली। या प्रकरणात लहाने यांनी कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। मकर संक्रांत असल्याने युतीची बोलणी टळली असून 15 जानेवारी नंतरच युतीवरती चर्चा होईल अशी माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे। दरम्यान युती झालीच तर सगळीकडे व्हावी अशी आमची भूमिका आहे हे सांगायला देखील ते शिवसेनेकडून विसरले नाहीत। तसंच भाजपने ज्या पारदर्शकतेचा आग्रह धरलाय त्याची व्याख्या देखील भाजपनेच करावी असंही देसाई म्हणाले। युती झाली तर पारदर्शकतेच्या अजेंड्यावरती होईल, अन्यथा होणार नाही असा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेला इशारा दिला होता। ही पारदर्शकता म्हणजे नेमकं काय हे मुख्यमंत्र्यांनी अखेर स्पष्ट केलंय। विलेपार्लेत झालेल्या मॅजेस्टिक गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते। राज्यात भाजपची ताकद वाढली असली तरी युतीमध्ये फूट पडून त्याचा फायदा काँग्रेसला होऊ नये यासाठी युती गरजेची असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यात भाजपची कार्यकारिणीची बैठक 2 दिवसांपूर्वी झाली होती। त्यात मुख्यमंत्र्यांनी हे मत मांडलं। नगरपालिका निवडणुकीत भाजप 1 क्रमांकाचा पक्ष असला तरी काँग्रेस हा देखील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय। भाजपने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार निवडणुकात स्वबळावरती लढल्यास भाजपला 100हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर युती केल्यास त्याचा लाभ शिवसेनेलाच जास्त होईल असंही भाजपला या सर्वेक्षणात आढळून आलंय। युतीची बोलणी निर्णायक टप्प्यावरती असताना करण्यात आलेल्या सर्वेक्षणामुळे स्वबळावरती लढण्याचा भाजप नेत्यांचा कल दिसतोय। मात्र युती तुटल्यास भाजप सेनेचे संबंध बिघडून पर्यायाने सरकार अस्थिर होण्याची भीती मुख्यमंत्र्यांना आहे। युती संदर्भात शिवसेनेची रणनीती आखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती प्रमुख नेत्यांची काल बैठक बोलावली। या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांची चांगलीच कान उघाडणी केल्याचं समजतंय। जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी सर्व नेत्यांना प्रचाराला जावं लागेल असा दमच उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिलेला आहे। नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचे नेते प्रचारात कमी पडल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे। ज्यांच्या जास्त जागा त्यांचाच महापौर असेल अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सूचक इशारा दिलाय। माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये बोलताना रावसाहेब दानवेंनी महापालिका निवडणुकांमधील भाजपच्या धोरणावरती हे वक्तव्य केलंय। तसंच जो मार्गात येईल त्याला आडवं करू असं म्हणताना युतीमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचा उल्लेख देखील दानवेंनी केलाय। मुंबई, ठाणे आणि पुण्यात भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते युतीसाठी नकार देत असले तरी पिंपरी चिंचवडमध्ये वेगळंच चित्र आहे। पिंपरी चिंचवडमधून राष्ट्रवादीची सत्ता हद्दपार करण्यासाठी भाजप आणि सेनाही इथं युतीसाठी आग्रही दिसतेय। शिवसेना आडमुठी भूमिका घेणार नसून भाजपनंच 20 जानेवारीपर्यंत युतीचा निर्णय घ्यायचा आहे असं म्हणत सेनेने युतीचा चेंडू आता भाजपच्या गोटात टाकलाय। राज्यभरात आघाडी झाली तरी मुंबईत आघाडी होणं अशक्य असल्याचा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय। आघाडीबाबत मुंबईत नेते कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं स्पष्ट त्यांनी केलेलं आहे। मुंबईत राष्ट्रवादीची देखील तीच भूमिका आहे, म्हणूनच त्यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याचं निरुपम यांनी सांगितलं। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त होळकर यांनी त्यांच्या समर्थकांसोबत शिवसेनेत प्रवेश केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळांना बाजूला केल्यानं आणि न्यायालयाच्या निर्णयाआधीच त्यांना वायावरती सोडल्यानं राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याचं होळकर यांनी स्पष्ट केलंय। होळकर यांच्या सेना प्रवेशामुळे जिल्हा बँकेपाठोपाठ आता आशियातल्या सर्वात मोठ्या कांदा बाजार समितीवरती देखील शिवसेनेचा भगवा फडकलाय। खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचं छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र छापण्यात आलंय। त्यावर सोशल मीडियातून देखील आता संताप व्यक्त होतोय, तर सामाजिक क्षेत्रातून देखील नाराजी व्यक्त होतीये। मोदींची हुकुमशाहीकडे वाटचाल असल्याची टीका शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली आहे। शिवाय विलेपार्ले येथील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यालयातून कर्मचाऱ्यांनी देखील याचा निषेध केलेला आहे।
जर खूप मोठं व्हायचं असेल तर अविवाहित राहा. अविवाहित व्यक्ती अधिकाधिक काम करू शकतात असं योग गुरु बाबा रामदेव यांनी म्हटलंय. त्यासाठी त्यांनी स्वतः व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान यांची उदाहरणं दिली आहेत. पतंजलीच्या माध्यमातून बाजारपेठेत दबदबा निर्माण केल्यानंतर रामदेव बाबा आता टीव्हीच्या क्षेत्रात देखील उतरतायत. यावेळी ते बोलत होते. आजकल बिना शादी करने वालों की बहुत हो रही है साहब, इसलिए जिसको बड़ा काम करना हो, कोई बड़ा फकीर बनना हो या मोदी जी की तरह कोई बड़ा वजीर बनना हो, तो शादी ना कराना रे भाई. मुंबई पोलिसांच्या अविरत कार्याबद्दल तसंच त्यांच्या कामाला सलाम करण्यासाठी मुंबईतल्या एका शिक्षकानं एक नाटक बसवलंय. प्रमोद महाडिक असं या शिक्षकाचं नाव असून त्यात 10 ते 15 वर्षीय मुलांचा या नाटकात समावेश आहे. या नाटकात पोलिसांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या बाबींचा समावेश आहे. या नाटकाचा शुभारंभ उच्च शिक्षण मंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत होईल. महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर म्हणजेच मुंबई नागपूर एक्सप्रेस हायवेसाठी शेतकऱ्यांकडून 481 हेक्टर जागेचं संमतीपत्र मिळवण्यात सरकारला यश आलंय. ठाणे जिल्ह्यातल्या फुगाळे, वाशाळा, बुद्रुक आणि टोकरखांड या गावातील शेतकऱ्यांनी त्यांची जागा समृद्धी कॉरिडॉरला देण्यासाठी संमती दिली आहे. MSRDCचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपापल्या जागेचं संमतीपत्र सुपूर्द केलंय. मुंबई रिक्षा युनियन संघटनेतर्फे वांद्र्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला होता. ओला उबेर टॅक्सीला विरोध करण्याबरोबरच RTO परवाना आणि RC बुकिंग यासारख्या गोष्टींमध्ये दुप्पट वाढ केल्यानं हा मोर्चा काढण्यात आला. रिक्षा युनियन संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत RTO परवाना आणि RC बुकमध्ये केलेली दरवाढ कमी करण्याची मागणी या मोर्चात केली. 1,35,00,000 बनावट नोटा प्रकरणी अटकेत असलेला नाशिकचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता छबू नागरे त्याच्या पत्नीवर देखील धमकी दिल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिडकोतील मायक्रो फायनान्स पतसंस्थेतून गंजमाळ परिसरात राहणाऱ्या विशाल दिंडे या तरुणानं काही दिवसांपूर्वी 87,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं. मात्र कर्जाचे पैसे 8 दिवसात परत दे, नाहीतर तुझा गेम करून टाकेन अशी जीवे मारण्याची धमकी प्रीती नागरेनं दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. देशासह राज्यात रेकॉर्ड ब्रेक थंडीची लाट असताना नंदुरबारमध्ये देखील पारा कमालीचा खाली घसरलाय. नंदुरबारमध्ये 5.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. डाब, तोरणमाळ, मोलगी या सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील ठिकाणांमध्ये देखील थंडीचा कहर सुरू असून या भागात धुक्याची दाट चादर पसरली आहे. धुळ्यात पारा 4.4 अंश सेल्सिअसवरती घसरलाय, तर दुसरीकडे निफाडचा पारा देखील तब्बल 6.8 अंशांवरती आलाय. मकर संक्रांतीनिमित्त देशभरात पतंग महोत्सवाची धूम आज पाहायला मिळतेय. सुरतमध्ये दरवर्षीप्रमाणे पतंग महोत्सव भरवण्यात आलाय, तर तिकडे हैदराबादचा आसमंत देखील पतंगांनी भरून गेलाय. सुरतमध्ये आयोजित पतंगोत्सवामध्ये नानाविध रंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे पतंग बघायला मिळतात. हा पतंगोत्सव बघण्यासाठी नागरिकांनी देखील चांगलीच गर्दी केली आहे. सुरत आणि हैदराबाद प्रमाणे देशभरातील जवळपास सर्व शहरांमध्ये नागरिक पतंग उडवण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र बघायला मिळतंय. नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात नाशिक पोलिसांनी छापासत्र सुरू केलंय. शहराच्या विविध भागातील 7 विक्रेत्यांकडून पोलिसांनी 25,000 रुपयांचा नायलॉनचा मांजा जप्त केलाय. बंदी असताना देखील विक्रीसाठी नायलॉन मांजा ठेवल्यानं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशकात पतंगबाजीसाठी अजूनही नायलॉनच्या मांजाचा वापर होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या 6 दिवसात या प्रकरणी 16 विक्रेत्यांवरती कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेप्रमाणेच मुंबई पोलिसांनी देखील परवानगी नाकारल्यामुळे सनबर्नला मुंबईतला कार्यक्रम रद्द करावा लागणार आहे. सुरुवातीला सनबर्न फेस्टिवल मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवरती होणार होता, मात्र मुंबई महापालिकेनं रेसकोर्सवरती कार्यक्रम आयोजित करायला नकार दर्शवला. त्यानंतर सनबर्ननं BKC ग्राउंडवरती कार्यक्रम घेण्याचं ठरवलं, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे सनबर्नला इथं देखील कार्यक्रम घेता येणार नाहीये. DKC में इसके पहले भी बहुत ही बड़े बड़े इंटरनेशनल इवेंट हुए हैं, तो इवेंट करना कोई समस्या नहीं है. हम इवेंट करने को पुलिस हमेशा मुंबई पुलिस तैयार है साथ देने के लिए, लेकिन उसके लिए जो सिक्योरिटी रिक्वायरमेंट्स हैं, जो लीगल रिक्वायरमेंट्स हैं, उसको पूरे करने के बाद ही ये संभव है.
महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध दारूच्या 50हून अधिक अड्ड्यांवरती पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं काल कारवाई केली आहे। या कारवाईत दारूसाठी लागणारं 35 लाख लिटर रसायन देखील नष्ट करण्यात आलंय। विशेष म्हणजे हे रसायन जमिनीखाली 5 ते 7 फुटांच्या सिमेंटच्या टाक्यांमध्ये लपवून ठेवण्यात आलं होतं। कोल्हापुरातील मोतीनगर आणि मोरेवाडी परिसरामध्ये अवैध दारू साठ्यांचं केंद्र आहे। औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातील वाघाच्या बछड्यांचा नामकरण सोहळा बछड्यांना चांगलाच त्रासदायक ठरला। महापौरांच्या हाती बछडे देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बछड्यांचा पाठलाग केला, तर दुसरीकडे बछडे मात्र हातातून निसटण्यासाठी आटापिटा करत होते। त्यामुळे बछड्यांची चांगलीच हेळसांड झाली। नामकरण सोहळ्यात महापौर भगवान घडामोडींनी बछड्यांना हातात घेत केलेलं फोटो सेशन वादात सापडलंय। हे फोटो सेशन नियमबाह्य असल्याचं बोललं जातंय।